नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्रमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्र उत्सवानिमित्त आम्ही नवदुर्गा हे विशेष सत्र सुरू केलं असून या नवदुर्गामध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे मॅडम आहेत. नंदिनी मॅडम, तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खरं तर खूप खूप शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय की नवदुर्गा म्हणून तुम्हाला नवराष्ट्राच्या वतीने संबोधण्यात आलेलं आहे. तर कशा प्रकारे हा राजकीय प्रवास होता आणि तुम्ही कामकाज केलेलं आहे यामध्ये? अच्छा, प्रथमतः सर्वांना नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या प्रवासाबद्दल बोलाल तर ह्या राजकीय प्रवासाला माझी 2012 पासून सुरुवात झाली. सार्वत्रिक निवडणुका महानगरपालिकेच्या 2012 साली साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हा आपला जो प्रभाग होता त्यांचा त्या महिलांसाठी आरक्षित झाला. तेव्हा मग मला माझी आणि त्या प्रभागाची, जेव्हा साहेब नगरसेवक होते 91 सालापासून ते नगरसेवक होते, सातत्याने 4 टर्म त्यांचे राजकीय कारकीर्द सुरू असताना त्यांच्यासोबत इनडायरेक्टली मी त्याच्यामध्ये महिलांचे जे काही प्रश्न असतील ते त्याच्यासाठी वगैरे अशी त्यांना हातभार थोडंफार लावत होती. पण अचानक 2012मध्ये महिलाचं आरक्षण झालं त्या वॉर्डमध्ये, म्हणून मला उभं राहावं लागलं. आणि त्यानंतर तिकडच्या महिलांचं पाठबळ आणि त्यांच्या असणारा त्यांचा आमच्यावरती विश्वास, याच्यामध्ये मी 2 टर्म नगरसेवक पद मी भूषवलं. आणि त्यामध्ये अशी माझी हा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. खरं तर राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर महिलांवरती असलेली कुटुंबाची जबाबदारी ही कुठल्याही महिलेच्या वाचून सुटलेली नाही आहे. या दोन्ही गोष्टीचा म्हणजे आपल्या परिसरातील नागरिकांची जबाबदारी आणि घरातल्यांची जबाबदारी, या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स कसा राखलात आणि यामध्ये कोणी तुम्हाला महत्त्वाचा असा पाठिंबा दर्शवला? ह्या दोन्ही बाजू सांभाळताना खरं तर जास्त सपोर्ट माझ्या घरच्यांकडून होता. माझ्या सासूबाई तसंच माझ्या मुली दोन्ही, त्यांचा संपूर्ण सपोर्ट होता. तसंच विचारे साहेबांचं मार्गदर्शन, मुलाचं मार्गदर्शन, हा सर्व कुठचाही निर्णय घेताना आणि अगदी ठोस निर्णय घेण्यासाठी जे एक पाठबळ लागतं ते खासदार राजन विचारे यांचं नेहमीच मिळत गेलं. आणि त्याच्यामुळे मी हे सगळं यशस्वीरित्या पार पडत गेले. खरं तर तुम्ही बाहेर पडलात आणि बाहेर पडल्यानंतर अनेक आपल्या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही सक्षम करण्याचं जे काम आहे ते देखील तुम्ही केलेलं आहे. त्या कामाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मी जेव्हा नगरसेविका म्हणून झाली तेव्हा पहिल्या टर्ममध्ये महापालिकेच्या सगळ्या कारभाराबद्दल एक अभ्यास केला. एक वर्षभर त्याच्यामध्ये गेलं आणि महापालिकेतील ज्या योजना आहेत आणि खास करून महिलांसाठी ज्या योजना आहेत त्याच्यावरती जास्त अभ्यास केला मी. आणि काय योजना आणि त्या कशा महिलांपर्यंत पोचतील, त्यांची कसं लवकर अंमलबजावणी होतील, अशावरती मी पाठपुरावा केला. आणि एक मनाची खूणगाठ बांधली की आपण जे काय करायचं ते ह्या माझा जो प्रभाग होता तो जास्तीत जास्त स्लम एरिया होता. त्याच्यामुळे त्या महिलांची नेहमी मागणी असायची की आम्हाला काहीतरी रोजगार द्या. याच्यासाठी मी एक सतत त्याचा पाठपुरावा करत गेले. या योजना ज्या होत्या, बचत गट असतील तर त्यांना वेगवेगळे अनुदानं मिळतात, विधवा असतील, विद्यार्थी असतील, अशा सर्व योजनांचा अभ्यास करून त्यांचा जेव्हा त्या योजना निघायच्या महापालिकेच्या तर्फे त्याचा कशा त्या वेळेत त्यांच्यापर्यंत पोचतील ह्याचा पाठपुरावा केला. बचत गटाची आखणी केली. जवळजवळ 100 ते 150 बचत गटांची निर्मिती केली. त्या माध्यमातून त्यांना बचत गटाचे अनुदान मिळत गेले. छोटे कार्यशाळा घेत गेली आणि त्यांना सर्व बाबतीमध्ये ज्या असतील महिलांना उद्योगधंदे छोटे कसे चालवता येतील, त्याच्यापासून त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यावरती भर दिला. आणि असं ते जाळं विणत गेलं. आणि जवळजवळ 150 बचत गटांचं तर त्यांना रोजगार सगळ्या गोष्टीमध्ये मी मिळवून दिले. तसंच महापालिकेचे अनुदान मिळून गेले. आणि 25 जणींना रिक्षा चालिका बनवलं. आणि महापालिकेच्या TMTमध्ये 65 जणींना बस कंडक्टर असं बनवलं. आणि आता नुकतंच मी 4 व्हीलरचं त्यांना प्रशिक्षणाचं एक माझा मानस आहे आणि तो पूर्णत्वाच्या मार्गाला लागला, जेणेकरून त्यांना 4 व्हीलर त्या चालवू शकतील ह्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे.
खरं तर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान तुम्ही दिलेलं आहे. मात्र हे करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक कार्य करताना तुम्हाला कोणत्या समस्या आल्या आणि त्याच्यावरती तुम्ही कशाप्रकारे मात केली? राजकीय जीवनात म्हणा आणि कुठच्याही सामाजिक जीवनामध्ये संघर्ष हा नेहमीच असतो. पण संघर्षाला कधी डगमगून न जाता किंवा कुठची एखादं संकट आलं तर त्याला न घाबरता ध्येयाने जर तोंड दिलं तर कुठलंही संकट काय कायमस्वरूपी नसतं. एक जशी पहाट होते त्याच्यानंतर अंधार होतो, अंधारानंतर पुन्हा पहाट होते, त्याच्यामुळे हे चक्र चालूच असतं. पण एक आमचे आदरणीय गुरुवर्य आनंदजी दिघे साहेबांकडून एक शिकत गेली की कुठल्याही संघर्षाला किंवा संकटाला न डगमगता जर तुम्ही ध्येयाने तोंड दिलं तर तुमचा विजय हा अंतिम असतो. तर स्त्री ही आदिशक्ती म्हणून संबोधली जाते. आज अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपला ठसा उमटवलेला आहे किंवा अनेक ज्या महिला आहेत त्या आपलं घराची जबाबदारी सांभाळून या सगळ्या गोष्टी करतात. त्या महिलांना तुम्ही कशाप्रकारे कौतुकाची थाप द्याल किंवा त्यांना नेमकं तुम्ही काय आवाहन कराल या नवराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून? नाही, प्रत्येक महिलेचा जर सन्मान केला ना तर कुठच्याही क्षेत्रामध्ये तिला असं खालचं वागणूक मिळणार नाही. ही जर एक भावना प्रत्येक महिलांनी आपल्या मनामध्ये ठेवली की आपण जसं कुठच्याही समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी जी धडपड करतो तीच धडपड कुठच्याही क्षेत्रामध्ये असो प्रत्येक महिला ही करत असते. त्याच्यामुळे असं कुठचं नसतं क्षेत्र की ती कमी किंवा की मोठं तिचं क्षेत्र आहे किंवा कोणाचं लहान. एक साधं धुणं भांडी करणारी बाई देखील आपल्या कुटुंबाची काळजी करण्यासाठी किंवा त्या कुटुंबाचं उदरनिर्वाहासाठी दिवस रात्र झगडत असते. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला आणि तिला सन्मानाची वागणूक दिली तर मला वाटतं समाजातला मोठ्यातला मोठा प्रश्न किंवा ही जी विषमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. खरं तर देवी माता आता विराजमान होते आहे, त्या देवीच्या चरणी तुम्ही नेमकी काय प्रार्थना कराल? देवीच्या चरणी मी इथेच म्हणेन की सर्व हे आता जी राजकीय किंवा ही जी घडामोड चाललेली आहे ही सगळं करताना जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते कुठेही न डगमगता जी लढा देत आहेत आणि अगदी संयम आणि सचोटी त्यांची आणि एकनिष्ठेने ही जी त्यांची लढाई आहे ती माँ दुर्गा त्यातून त्यांना नक्कीच यश देईल आणि शिवयश चिंतिते मी सर्वांसाठी आणि महिलांना आणि सर्व जनतेला मी या नवदुर्गेच्या आणि नवरात्रीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. खरं तर आपण नंदिनी विचार मॅडम यांचे जे विचार होते राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील विचार आपण आणि अनुभव देखील जाणून घेतलेला आहे. त्यांनी प्रत्येक महिलेला आणि इतरांना देखील आवाहन केलेलं आहे की प्रत्येक काळ हा सरत असतो, अंधार गेल्यानंतर उजेड हा पुन्हा येणारच आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने एकमेकींचा आदर करा असा देखील एक महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिलेला आहे. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.